अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटी रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 878 815 1739 848 291 9999। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सांगोला तालुक्याच्या राजकारणात स्वर्गीय माजी आमदार गणपतरावजी देशमुख आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष अगदी 1991 पासून पाहावयास मिळाला। हार का डर नहीं लेकिन एक दिन जरूर जीत जाएंगे असा आत्मविश्वास बाळगत शहाजीबापू पाटील प्रत्येक निवडणुकीत आव्हान देत आले। 1995च्या निवडणुकीत त्यांचा संघर्ष फळाला आला आणि ते अल्पशा का होईना पण मताधिक्यानं काँग्रेसचे आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले। 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आणि अनिकेत देशमुख यांचा अल्पशा का होईना मताधिक्यानं पराभव करून ते पुन्हा विधानसभेत पोहोचले। 2019च्या निवडणुकीवेळी मागील प्रत्येक निवडणुकीत शरद पवार यांच्या आदेशानुसार स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांना सहकार्य करीत आलेले विधान परिषदेचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांचे सहकार्य देखील त्यांना लाभलं होतं। मात्र पुढे मागील 4 वर्षाच्या काळात अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांच्यात उमेदवारीवरून सुप्त संघर्ष सुरू झाला। तो हळूहळू एकमेकांच्या समर्थकांचे मेळावे भरवत विधानसभेचा खरा दावेदार मीच असं जाहीर करण्यापर्यंत पोहोचल्याचं म्हटलं गेलं। 2 देशमुख बंधूंमधील वाद विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पथ्यावर पडणार असं म्हटलं जात असतानाच बुधवार दिनांक 23 रोजी 2 बंधूंनी एकत्र येत मेळावाही घेतला आणि बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारीही जाहीर झाली। समर्थकांच्या या मेळाव्यात बोलताना पहा काय म्हणाले डॉक्टर अनिकेत देशमुख। लाल बावट्याचा आबासाहेबांचा आज बरेच विषय मी घेऊन आलो होतो पण तुमच्या गर्दीनं आज मन माझंही भारावून गेलेलं आहे। आज भाई इथे उमेदवार डिक्लेअर करायसाठी आलेले आहेत आणि त्यानिमित्त हा घेतलेला शेतकरी मेळावा आणि आबासाहेबांनी आपल्याला गेली 50-55 वर्ष आणि 60 वर्ष ज्या पद्धतीने आबासाहेबांनी काम केलं त्या काम करत असताना शेतकऱ्यांची, कामगारांची जाण ठेवून सातत्याने शेतकरी मेळावे घेतले आणि त्या पद्धतीनंच आज हे आपण शेतकरी मेळावा घेतलेला आहे। वातावरण महाराष्ट्राचं तापलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आज या मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, पक्षाचे सरचिटणीस जयंतभाई, मंचावर उपस्थित आपल्या सर्वांच्या बाईसाहेब, माझे मोठे बंधू आणि सांगोला तालुक्याचे भविष्याचे नेते बाबासाहेब देशमुख, त्याचबरोबर मंचावर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि सातत्याने आबांच्या आणि आमच्या कुटुंबावर प्रेम असणारे
या सांगोला तालुक्याचे जयवीरू मारुती आबा आणि बाळासाहेब एरंडे आणि त्याचबरोबर मंचावर उपस्थित असंख्य मान्यवर मंचावर आत्तापर्यंत आजी माजी सांगोला तालुक्यामध्ये असेल सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये हुरहुरीने सहभागी घेतलेले शेतकरी कामगार पक्षाचे इतर मित्र पक्षाचे सर्वच आजी माजी पदाधिकारी शेतकरी कामगार पक्षाचे सर्व ज्येष्ठ मंडळी आबासाहेबांवर प्रेम करणारे शेतकरी कामगार पक्षावर प्रेम करणारे आणि समोर उपस्थित असलेले सर्व माझे तरुण मित्र वर्ग ज्येष्ठ मंडळी माता भगिनी सर्वांना माझा लाल सलाम. आजचा क्षण हा खूप ऐतिहासिक क्षण आहे. होत आहे. असू द्या. आज मेळावा घेत असताना बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आपल्याला 30 दिवसाचा अवधी आहे. 30 दिवसापेक्षाही कमी अवधी आहे. प्रचारादरम्यान बऱ्याच गोष्टी बोलता येतील, पण मेळावा घेतलेला आहे म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न मांडावेच लागतील. आज कालच्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधीने या सांगोला तालुक्याचं राजकारण आणि समाजकारण ढवळण्याचा प्रयत्न केला आणि विकासाच्या नावाखाली या टक्केवारीची गणित मांडली, ती कालच्या न्यूजमध्ये परवाच्या न्यूजमध्ये सर्वांनी पाहिली. आणि तो लोकशाहीला असलेला कलंक आहे आणि तो कलंक महाराष्ट्रातून घालवत असताना सांगोला तालुक्याची जनता शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते ती सांगोल्यातून सुरू करणार हाही मी तुम्हा सर्वांना सांगतो. शेतकऱ्यांची दशा काय झालेली आहे, या सरकारचं काम असतं की शेतकऱ्यांना एक दिशा देऊन त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं. त्या ठिकाणी सरकारने काय पद्धतीने त्यावर GST लावले हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि त्याला आता शेतकरी वर्गही कंटाळलेला आहे. पाण्याचा प्रश्न तर मी वारंवार म्हणतो की फक्त आणि फक्त निवडणुकीपुरतं पाणी सोडायचा जो धंदा सुरू केलेला आहे तो इथल्या शेतकऱ्यांना माहिती आहे आणि ते उघड डोळ्याने इथली जनता शेतकरी वर्ग हा इथला अभ्यासक आहे, त्यांना सर्व जाणतं. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. दरवेळेस निवडणूक आली की नदीकडच्या ठिकाणी पाणी सोडायचं आणि तिथली मतं वळवून घ्यायची, हा जो चाललेला मागच्या कित्येक वर्षाचा तुमचा धंदा आहे तो इथून यावेळेस बंद होणार आहे हाही मी तुम्हा सर्वांना सांगतो. दुधाचे प्रश्न आहेत. आमचा इथला दुष्काळी भाग असल्या कारणानं वारंवार काही ना काहीतरी नैसर्गिक आपत्ती येते आणि आमचा शेतकरी हा दूध व्यवसायाकडे वळतो. अशा वेळी 4 पैसे त्याला मिळत असताना काहीतरी आमिष दाखवायचं, वेगळ्या पद्धतीने त्याला असताना दर न देता त्याला काहीतरी अनुदानाचं आमिष दाखवायचं आणि मतं वळवून घ्यायची, हा प्रकार चाललाय. शेतकरी वर्गांना मी हात करून विचारतो की शेवटचा बहुतेक फेब्रुवारीत आलेला तुमचा शेवटचा हप्ता आणि आज आहे ऑक्टोबर, आता मधल्या कालावधीमधले त्यांचं अनुदान कुठे गेलं हाही प्रश्न मला या निमित्तानं विचारायचा आहे. असंख्य प्रश्न आहेत, शेतीविषयक असतील. आमचे तरुण मंडळी सुशिक्षित आहेत आणि बेरोजगार आहेत. अशांना आम्ही ज्या पद्धतीनं आम्ही मागच्या वेळेस अजेंडा मारला होता, आठवत असेल तुम्हाला 5 वर्षापूर्वी आपण अशीच सभा घेतली होती, त्यावेळेस आपण अजेंडा मांडला होता आमच्या सुशिक्षित वर्गाला तुम्ही भत्ता दिला गेला पाहिजे. हे आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या अजेंडामध्ये सांगोल्याच्या आणि महाराष्ट्राच्या अजेंडामध्ये होतं, तर तेच सरकारने मागच्या कालावधीमध्ये केलेला की त्यांना इंटर्नशिपच्या माध्यमातून असं पुरोगामी विचार
हा शेतकरी कामगार पक्ष ठेवत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं आबासाहेबांना मागच्या 60 वर्षामध्ये साथ दिली, जो पुरोगामी विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला तो पुढं शाहू फुले आंबेडकरांनी नेला आणि आबासाहेबांनी या सांगोला तालुक्यामध्ये जपला. समानतेची वागणूक, गोर गरीब सगळ्यांना एकत्र घेऊन जायची वागणूक, या सर्वांना एकत्र घेऊन जाताना शेतकरी कामगार पक्षानं पुरोगामी विचार हा टिकवलेला आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं बाकीच्या पक्षांमध्ये जातीवाद, धर्मवाद या पद्धतीने मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला कुठेही तडा न, त्याला पूर्ण बाजूला करून शेतकरी कामगार पक्षाने एक आपली वाटचाल पुरोगामी विचारसरणीला घेऊन जायची वाटचाल, सगळ्यांना घेऊन जायची वाटचाल ही सातत्याने दाखवलेली आहे. हे असंख्य प्रश्न आहेत, त्याच्यावर आपण प्रचारादरम्यान बोलणारच आहोत. पण जे तुम्हाला ऐकायचं आहे, जी मेन गोष्टसाठी तुम्ही आलेला आहे, त्या मुद्द्यावर मी येतो. गेले कित्येक दिवस आमच्या दोघांमध्ये मतभेद आहेत. असं सांगण्याचा विरोधकांनी भरपूर प्रयत्न केला. एव्हाना मी एवढं सांगतो की आम्हाला आमिषही दाखवली, पण मी एका न्यूज रिपोर्टरला सांगितलं की आम्हाला कळतं की किती अंतर ठेवायचं, कारण का मी एक पेशाने डॉक्टर आहे. आम्ही ज्यावेळी शरीर ऑपरेशन करण्यासाठी फारच असतो त्यावेळेस काही अंतरावर 1-1 मिलीमीटरवर नस आणि रक्तवाहिन्या असतात, त्या वाचून आम्ही जर कार्यक्रम करत असो ऑपरेशनचा, आबासाहेबांनी जी आम्हाला पुंजी दिली आहे 60 वर्षांची, ती आम्ही अशी सहजगत्या ही मुळी सोडल का? ही असंख्य जनता, त्या जनतेचं प्रेम मी त्यांना वारंवार सांगतोय. मागच्या वेळेस पण मार्केट यार्डात आपला मेळावा झाला होता 5 वर्षापूर्वी. त्यावेळेस मी सांगितलं होतं ही ठिगळं लावलेली चादर आहे, ती त्या दिवसापासून, मेळावा घ्यायच्या दिवसापासूनच सुटायला सुरुवात झाली होती. आज तुम्ही काही घ्या, आम्ही कोणावर टीका नाही करणार. आम्ही ठरवलंच होतं दोघांनी, आम्ही कोणावर टीका करणार नाही. तुम्ही तिकीट द्या अथवा न द्या, आम्ही एक गट्टा इथं लढणार आहोत, ही भूमिकाच आम्ही स्पष्ट केली. मी खूप मोठा नाहीये, जयंतबाई त्याबद्दल वक्तव्य करतील वरती काय चाललंय. एकदा आणि एक गट्टा लढत असताना आपल्याला महत्वाचं काय आहे हे आठवलं गेलं पाहिजे. आबासाहेबांची काय इच्छा होती ही मला माहिती आहे, सांगायची गरज नाही आम्हाला. पण आबासाहेबांनी जी बसवलं इथं मुळं पसरवलेली आहेत गावोगाव, वाड्या वस्त्यांमध्ये, 60 वर्षांचा इतिहास आहे त्याला. आणि मी निश्चितपणे, आम्ही दोघंही तुमच्या समोर शब्द देतो की आम्ही ही मोळी सुटू देणार नाही. जयंतबाई निर्णय देतील तो आम्ही दोघंही पक्ष म्हणून मान्य करू आणि ताकदीनं येणारी निवडणूक आपण लढूया आणि जिंकूया. बाईंना जरा पुढे जायचं आहे, वातावरण तापत राहील. आता एवढं बघूनच ते कॅमेरामॅनने जरा फिरवून दाखवावं. मला हे कळना की ही प्रचाराचे आणि उमेदवाराचे डिक्लेअरचं नारळ फोडायचा विषय आहे की विजयी सभा आहे.
आज ती काय दोघं झोपत नाहीत. आणि जाताना मी सांगतो, 7 नंतर पाणी आठवणाऱ्या लोकांनी पाणी आणलेल्याच्या गोष्टी करू नये, हे एवढंच बोलतो मी. माझा आज आपल्यामध्ये सूरजदादा नाही आहेत, त्यांनाही मी माझ्या जिव्हाळ्याचे मित्र, कायम मार्गदर्शन करणारे आणि कायम कान पिळणारे. मी कितीही असलं तरी सांगोला तालुक्यामध्ये आता मला लोक अनिकेतचं भैयासाहेब म्हणतात, भैया म्हणतात, पण हक्कानं अनिकेत म्हणणारी काही मंडळी आहेत, त्यातलं सूरजदादा होते. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. जीव तोडून माझाही प्रचार त्यांनी केला होता. हे त्यांचं माझं नातं खूप जिव्हाळ्याचं. मला ज्यावेळेस ते कळालं, मी तिथंही बोललो. मी 1 तास फक्त फोन करत होतो की ते बातमी खरी आहे का. मी सारखं वाटत होतं की ती बातमी चुकीची असावी, पण ते आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. आणि तुम्ही जी ताकद द्याल, उद्या आमदार कोण होईल तो होईलच, पण तुम्ही सर्व आमदार आहात, मी पण त्यात आमदार आहे असं समजूनच आपण काम करायचं. मी पक्षाला विनंती करतो की गट तट विसरा. कारण का काय आहे, सत्य परिस्थिती मी थोडं बोलतो जाता की ग्रामपंचायती सोसायटीच्या निवडणुका झाल्यावर, जिल्हा परिषद पंचायती झाल्यावर जरासं आम्हाला बरं असायचं, वाद संपत्ती यायचे. मधलं सगळं सरकारने बंद केल्यामुळं आता आम्हाला ते सोसायला लागलं. त्यामुळं गावात गेल्यावर बसा, सगळं मिटवा. आणि आमच्यात काही नव्हतं, मिटलंय म्हणू नका. आधी आमच्यात काही नव्हतं, मिटलंय म्हणू नका. आम्ही दोघं एकच होतो, एकच राहणार आहे. तुम्ही आशीर्वाद द्याल तर आम्ही सांगोला तालुका काय महाराष्ट्रभर आम्ही जबाबदारी दिली तर आम्ही महाराष्ट्रभर पण फिरू. तुम्ही एकत्र राहा, संघटित राहा. कुणी बोलते त्याच्यावर लक्ष देऊ नका. आणि त्यांचं काय व्हायचं आहे, तिकीट कसं मिळायचं आहे त्याची चिंता करू नका. काय मिळालं नाही, आपण आपलं लढू. आपल्याकडे आबासाहेब आणि लाल बावटा हेच आपल्याला बस आहे. एवढं बोलतो. ताकदीनं ज्या पद्धतीनं आलाय, त्यांनी सगळ्यांची भाषणं होतील. घरी गेल्यानंतर फक्त आत्मचिंतन करायचं आहे, एकत्र राहायचं आहे. थोडेच दिवस बाकी आहे. इकडं तिकडं करणारी लोक आहे. आणि लक्ष्मी दारात आल्यावर नाही म्हणू नका. कारण का आत्ताच आपल्याला कळाले. अंदाज लावा, पहिला टप्पा या. त्याच्यामुळं लक्ष्मीला नाही म्हणू नका. त्याबद्दल नाही, दिवाळी नीट करा, किराणा माल वगैरे 4 कपडे घ्या, तो विषय नाही. पण मतदान करताना लाल बावटा विसरला. जेवढी तुमचे उत्साह आहे तो ठेवला पाहिजे. मागच्या वेळेस अशाच उत्साहाला आपण फसलोय, यावेळेस फसायचं नाही. कारण का आता दगडाखाली हात गेले तर मग मी सोडत नाही एकेकाला. तुम्ही ताकदीनं आलाय, असाच उत्साह पुढच्या कालावधीमध्ये राहावा. आम्ही ज्या वेळेस ज्या सूचना गावात जाताना देऊ त्या तुम्ही ताकदीनं लास्टचे काही दिवस परीक्षेच्या तयारीसारखं डोळ्यात तेल टाकून करायचं आहे. एवढं बोलतो. वेळोवेळी सूचना दिल्या जातील. आणि मी माझं 2 शब्द संपवतो. बरेच मंडळी भाषण करणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा